समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। बेरोजगारी ही अधिक प्रमाणात वाढत चाललेली आहे। सुशिक्षित बेरोजगार हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे। 2002 पासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत नरेंद्र जिचकार यांनी अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे आणि याच अनुषंगाने येत्या 22 सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। नागपूर माध्यमिक विद्यालय पोलीस लाईन टाकळीच्या ग्राउंड जवळ काटोल रोड येथे हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे। एकंदरीतच मेळाव्यामध्ये रोजगारावर भर देण्यात येणार आहे। जवळपास 2002 पासून मी ह्या सामाजिक क्षेत्रात काम करत असतो। मग ते स्वास्थ्य असो, सुरक्षा असो, शिक्षण असो किंवा बेरोजगारी असो, ह्या विषयावर काम करत असताना 2002 पासून आजपर्यंत माझ्या कंपनीत जवळपास 580 लोकांना मी रोजगार दिला। आजही माझ्या पेरोलवर आहे। पण असं माझ्या लक्षात आलं की बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे। 45 वर्षात सगळ्यात जास्त प्रमाणात बेरोजगारी आहे। माझ्या ऑफिसमध्ये जवळपास महिन्याभरात प्रत्येक महिन्यात 40 ते 50 युवक आजही नोकरी मागासाठी येतात। तर माझा एक छोटासा प्रयत्न आहे की खरं तर रोजगार निर्मिती आणि युवकांना रोजगार देणं ही कोणाच्याही हाताला काम देणं हे सरकारचं काम आहे। पण एक समाजात काम करत असताना एक समाजसेवक म्हणून जवळपासच्या परिसरातल्या नागपूर, हिंगणा झालं किंवा बुटीबीर झालं, ह्या क्षेत्रातल्या कंपनीजला मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची काही जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना मी येणाऱ्या 22 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजता नागपूर माध्यमिक विद्यालय म्हणजे आपल्या पोलीस लाईन टाकळीच्या ग्राउंड जवळ काटोल रोडला एक रोजगार मेळावा मी आयोजित केलेला आहे। म्हणजे ज्या कंपनीजला मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे आणि ज्या युवकांना जॉबची गरज आहे, अशा दोघांचं एक मी समन्वयक म्हणून एक संमेलन मी आयोजित केलेलं आहे। आणि पश्चिम नागपुरातल्याच नाही तर बाकी क्षेत्रातलेही समजा तिथं मुलं किंवा युवक किंवा मुली इच्छुक असतील तर ह्या रोजगार मेळाव्याचा ते लाभ घेऊ शकतील। जास्तीत जास्त संख्येने तिथं युवक येणार आहे, कारण प्रत्येक दिवशी मी त्यांचे ट्रेनिंग म्हणजे ज्या युवकांनी रजिस्ट्रेशन केले त्यांचं मी ट्रेनिंग प्रोग्राम रोजच्या रोज माझ्या त्या पॅम्पलेटमध्ये दिलेला आहे। आज जसं आमचं इथं गदेघाटला झालं, मिलिंद बुद्ध विहारात, काल YMCAच्या हॉलमध्ये गड्डीगोदामला झालं। ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना HR समोर कसं काय इंटरव्ह्यू द्यायचा, आपलं ड्रेसिंग कसं राहिलं पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कसं राहिली पाहिजे, जेणेकरून तो युवक किंवा युवती ही सिलेक्ट होईल, त्याचं ट्रेनिंग देखील आम्ही देत आहे। आणि हे सगळं जे आहे सगळं निःशुल्क आहे। म्हणजे रजिस्ट्रेशन निःशुल्क आहे, ट्रेनिंग निःशुल्क आहे आणि जनरली मॅनपॉवर कन्सल्टंट जे 1 महिन्याचा पगार घेतात, ह्या आमच्या रोजगार मेळाव्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार नाही आहे, आमच्याकडनंही नाही आहे आणि कंपनीकडनं नाही आहे। निव्वळ एक समाजसेवक म्हणून आणि बेरोजगारी ज्या पद्धतीनं वाढत आहे, ही बेरोजगारी काही अंशी तरी कमी व्हायला पाहिजे ह्या भावनेतून हा रोजगार मेळावा मी केलेला आहे।